काय रे राणा, आजकाल लय तोंड वाकडं करून शेतात यायला लागलायस. एवढं जर घर सोडवत नसेल तरी नको शेतात. मी अखेर सांभाळतो सगळं शेत. मी कशाला थांबू घरी? मला नाही थांबायचं. काय रे, वहिनी बरोबर झगडा केलास का काय? मी काय झगडा करणार नाही वय. होय होय, तू वहिनीला वचन दिलेस ना व राडा करणार नाही म्हणून. अरे काय रे? कसला दोस्त रे तू? काय झालं ते तरी विचार. काय झालं रे माझ्या राणा? काय नाही. मग बस वरडत. आता नीट विचारतो, सांग की नीट. अंजलीबाई पुस्तक वाचना झाल्यात हा? आणि माझं कोडं सुटून आलंय. पण त्या पुस्तका वाचून झाल्यात. म्हणत्यात कटा आलाय, काम आहेत, मूडच नाही, असं काय काय सांगायला. अरे मग त्याला पुस्तक वाचू वाटेल असं काहीतरी कर की. काय करू आता हे बी मी सांगू. अरे माणसाचा मूड म्हणजे लय मोठी गोष्ट असते बघ. आता तुझा मूड चांगला असल्यावर तू कसं मी सांगत तसं करतोस, तसं त्या बी करतील. हे बघ, तू त्यांचा मूड चांगला होईल असं काहीतरी कर. हा, पण कसं करू? अरे या शिकलेल्या माणसांचं मूडचं काय कळत नाही मला. या आधी पुस्तक वाचताना त्या पुस्तक का वाचत होत्या? कारण त्यांना वाचू वाटतंय म्हणून. का वाचू वाटत होत? हा, हे कारण हुडक. त्यांना पुस्तक का वाचू वाटत होत ते बघ आणि तसं कर. पण इथे मंद प्रकाशात वाचत बसायला छान वाटतंय. लग्नाआधी मी असंच वाचत बसायचे आणि मग बाबा मला चहा आणून द्यायचे. असा मस्त वाफाळता चहा, मंद प्रकाश, मस्त वाटायचं. पुस्तक वाचायला असं वातावरण एकदम मस्त. घावलं कारण काय रे? तुला कसं सांगू? आता बघच तू, अंजलीबाई पुस्तक वाचणार, माझी वाच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.